तुम्हें देंगे दगा नहीं अशी परिस्थिती कोणाला येऊ देऊ आज माझ्या भावाला हातपाय जर चांगले असते तर ही परिस्थिती नसते आली आणि त्याला भीक मागण्याची पाळी आली नसती. भगवंता आणि ये दादा फिरते का त्याला होऊ नको आपले जीवन दादा फिरते का त्याला होऊ नको आपले जीवन तुझ्या जीवनाची विचित्र कहाणी सांगता आहे डोळ्यातून पाणी तुझ्या जीवनाची विचित्र कहाणी सांगता आहे डोळ्यातून पाणी अरे सगळं पाहुणी आम्ही पोटात नाही कण ये रे दादा फिरते का त्याला होऊ नको आपले जीवन ओ तुझी माझे मन ये रे दादा फिरते का त्याला होऊ नको आपले जीवन ठीक नको मागू बांधवा तू घरी चाल मी तुला गाव सारा पाहिला उठला पत्ता लागला नाही पण आज तू मिळाला घरी चाल माझ्या बांधवाने दया आली रुपया 2 रुपये दान केला किती दुःखाची गोष्ट आहे भगवंता त्यांचा भला हो पण असं आहे हे मिळालेले पैसे आपण आपल्या जिंदगारीला किंवा घर कार्याला लावत नाही चांगल्या कार्यामध्ये मिळालेले पैसे दान करून देऊ बरोबर आहे एका धार्मिक कार्याला किंवा देवस्थानाला दान करून देऊ भगवंताने विनंती कशी केला असतील की माझ्या पोटी लग्नाला भावापंग जन्माला येवं गावामध्ये जावाने भीक मागो आणि त्या पैशांनी देवस्थानाला दान घ्या हे माझ्या भिकेचे पैसे घे एखाद्या आपल्या बायकोला साडी घेऊन देतो भयंकर माझ्याकडून चूक झाली याच्या पुढे मी बोलणार नाही मी येतो पण तुझ्या घरी जास्त दिवस राहणार नाही मोठ्या तुझा हक्क तुझा अधिकार आहे माझं काहीच नाही माझे माय बाप मेले माझ्या तुझा सर्वच काही तुला मी भाऊ आहे नाही मोठ्या मंजुळा अगं हे मंजुळा अरे तुला सांगितले ना तो आपल्या मित्र घरी बसला म्हणून बिलकुल तिथं बसला होता याला विचारलं मी अरे तू जेवला का नाही जेवला त्याने पूर्ण सांगितले हकीकत आपली दादा वहिनीने मला आंघोळीला पाणी दिलं जेवण वगैरे दिलं सर्वच काय दिलं माझ्या वहिनीसारखी वहिनी गावात नाही माझी वहिनी नसली आई म्हणाला तो बरोबर तुझे गुणच
चांगले आहेत ना? काय झालं ना माझ्या कुणाला? अरे पण चांगली चांगली किती होय? आता चला सांगोळ करून घ्या, जेवण करायला चांगला आराम करा. मी आराम करू? 2-3 तास. 2-3 तास? नाही तर काय? बरं, साफसफाई झाली? हो, सगळे साफसफाई झाली. तिकडे तिकडे ग्राम स्वच्छता अभियान निघालेलं आहे. हा, घरचा परिसर स्वच्छ पाहिजे. अहो सगळे साफसफाई झाली. आणि पूर्ण साफसफाई? हो. हा कचरा पडलेला आहे ना? कुठे कचरा? आता छान ना थोडं एवढं झाली. हा एवढा मोठा कचरा पडला आहे, तुला हा कचरा दिसला? अहो या कचऱ्यावर असं हात नाही कुठला काय ना असं. मग फेकून काय आणला दिली? आता ते कुठे आलं असतं तुम्ही? मला बरोबर फेकता येते, मला मीच फेकतो. चला लवकर मग. तो हो बरोबर. चला लवकर. तू घरामध्ये हो, हो चला लवकर. पण एवढी घाई काय नाही करून राहिली? जाऊन वर. घाईचं काम बरोबर नाही. जाऊन. जेवढा आरामाने केला तेवढा बरा होते. जेवण भूक नाही लागली. मन जायते, सर्व संतुष्ट होते मन. चला लवकर. अजय तब्येत बरोबर आहे? मरून गेला असता माझा भाऊ, आणि लोकांनी म्हणणार की खरोखर यांना आपल्या भावाला जीव घेण्यात घेतलं. मोठ्या गेलो तर जीव जातो सोडलो का? नको मारूगा, नको मारूगा, नको मारूगा. ते अशा बायला शिक्षा दिल्याशिवाय हे कधी सुधारणार नाही. का म्हणलं? हे सुधारणार नाही. काही आता जाता घेत या पहिला कामाची नाही मी. इथे आता जाता घेत मी शाळेमध्ये जातो. लोकांचे लेकरामध्ये लंगड्या काका म्हणते. आज 15 वर्ष तुला लग्न झाले, अजून पोटफुटी व्हायला त्याच्या पैसा. हा सामान सरळ घेऊन आपल्या बाहेर निघून जा. तुझा विश्वास नाही कोणा दिवशी माझ्या भाऊ जीव घेऊन जा. अशी कपटीन बायको काय कामाची नाही. अशी कशी जाते मला? काय पाण्याचा गुण घेऊन आली का? काय पाण्याचा किंवा अशी कशी जाते? का जाणार नाही? अशी कशी जाईल? का जाणार नाही? तुझ्या अंगाचा मोठ चिडचिड खाईल. मोठ्या ग, तुझ्या अंगाचा मात तिळू तिळू खाईन म्हणते, आणि तुझी नल्ली चुडकू चुडकू खाईन. घरा निघून जा जास्त पण विचार करा नव्हे लोक. एक वेळा घराच्या पाच पायटाचा दुसऱ्या वेळी येणार नाही. बिलकुल येऊ नको तू. कोंबड्यासारखे झुरकी पडा. कोंबड्यासारखे झुरकी पडा. कल्पनेत यासाठी का? अरे भाड्या त्या कल्पनेत यासाठी मध्ये पानं फुलवत यासाठी का? आवाज तुला सकाळ सुद्धा
ती पण आरती हो येईल 8 दिवसाची 15 दिवसाची राहिली पण गावाला जेवायच्या दिवशी आपले कपडे सत्य बरोबर निघाले पाहिजे गावाला जेवायच्या दिवशी माझी फाटली चटणी तोडलं तुझ्या अशा वागण्या पाहिजे म्हणे नाही समाधान मला नाही तुझं याची वाटली नाही तर असा प्रसंग येताना मी काय होते तुझ्या या वागण्या पाहिजे म्हणे नाही समाधान तुझ्या या वागण्या पाहिजे म्हणे नाही समाधान केली माझी शाळेची सहज होणार हे शब्द करून दे हे आया बायचं काम कसा बोरिंग जेवढा ना बॉडी पण मोठा ठेवला दोन पाया कशी होते एक रुपयेवाली साडीवाली का म्हणे रुपयेवाली म्हणजे साडीवालीले का म्हणे नवऱ्याला बिघडवली माझ्या साडीच्या चौकीत आपण नाही म्हणत सांग मोठ्या ते दाटून राहिली सांग एक ढिंगाणीची राहिली त्याच्या बाहेर पाहिजे बिलकुल नाही आता मरून जातो म्हणजे मरून जातो नाही सत्य आहे आता इले खेळ तू एक पुरे काम करणे एक काम कर बस बाबा भाऊ कसा हिंमत देणारा भाऊ पाहिजे भाऊ पाहिजे कसा मला हे सांग काम कोणते करतील सकाळी उठील कुर्ला करील पाणी कोणत्या वाटत नाही ती पाणी बस पुष्कळ काम झाले एवढ्याच जायला काय वरचे काम झाले ओंकारचे बाकी अजून काम बाकी राहिले मनाला शांती व्हा नाही शांतीचे काम आहेत मग बाकी राहिले का कोणते काम राहिले सकाळी उठील कुर्ला करील तुळटे बिडाम करी पाणी करी पाणी कोणत्या वाटत ती पाणी बाकी संध्याकाळी स्वयंपाक करील ताट करील आता तुला ताट होईल माझ्या हातून नाही पण एक काम नाही रे जातो आपल्या मित्राकडे आणि तिच्या बापाला खबर देऊन देतो तिच्या बाप आल्याशिवाय हा काही निर्णय होणार नाही ताबडतोब पाडू आपल्या मित्राला हा मी गेली घरी का कोण गेली नमस्कार नमस्कार बाबा बऱ्याच दिवसाला पाय हिकडे गेला अरे वा का करा म्हणणंच आहे शहाणा माणसाचा घरच्या लोक बरोबर जर असले समाधान करायचे असले तर माणसाला चांगलं वाटतं बरोबर घरचे जीव बरोबर असले बरोबर तर काय सांगा मी नागपूरला गेलो आणि आज घरी आलो पण घरी आलो पण मला बरं वाटून नाही असं वाटलं की मला एक मोठा संकट आला माझ्या पत्नीची तब्येत एकदम सिरियस आहे तर तुम्ही एक काम करा आत्ताच्या आता तुम्ही माझ्या सासरवाडीला जा आणि माझ्या सासऱ्याला खबर घेऊन घ्या की तुमच्या मुलीची तब्येत एकदम सिरियस आहे तुम्ही त्याला म्हणून जा एवढं करा ना